नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव. पुढारी न्यूजवर आता वेळ झाली आहे चर्चेचा झोरडा उडवण्याची. ठाकरे बंधू हे मुंबईत मराठीच्या मुद्द्यावरून गेल्या वर्षी एकत्र आले. मग मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दोघांची राजकीय युतीही झाली. प्रचारामध्ये, सभांमध्ये एकत्र दिसलेले ठाकरे हे निवडणुकीनंतर काहीसे दुरावलेले आहेत का, की त्यांच्यामध्ये विसंवाद निर्माण झालाय असा प्रश्न पडतोय. आणि याला अगदी ताजं निमित्त आहे ते मुंबई महापालिकेतल्या स्वीकृत नगरसेवकांवरून सुरू झालेलं नाराजी नाट्याचं. आधी मनसेकडनं यशवंत किल्लेदारांनी याबाबतची इच्छा व्यक्त केली, पण ती चर्चा काही पुढे सरकली नाही. या सगळ्यामध्ये आज संदीप देशपांडे यांनी कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये असं म्हटलं. आणि त्यांच्या या डिवचनाने ठाकरेंमधल्या विसंवादाच्या आणि नाराजीच्या चर्चा या पुन्हा रंगू लागल्या. त्यातच शिंदेच्या शिवसेनेकडनं उदय सामंतांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे यासाठी जबाबदार धरलं. आणि म्हणूनच याभोवती आपल्याला बोलावं लागेल की ठाकरेंमध्ये नेमकं चाललंय काय. याच विषयावरती आज आपला चर्चेचा धोरणा. स्वीकृतीवरून वाद, ठाकरेंमध्ये विसंवाद. आणि या विषयाभोवती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेकडनं अखिल चित्रे, आपल्यासोबत आहेत शिंदेच्या शिवसेनेकडनं भूमिका मांडण्यासाठी डॉक्टर राजू वाघमारे, आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सर, आणि आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संजय सावंत सर. सगळ्या मान्यवरांचं स्वागत आहे या चर्चेमध्ये. चर्चा पुढे नेण्यापूर्वी सगळ्यात आधी आत्तापर्यंत या सगळ्या वादाच्या भोवती काय काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या प्रतिक्रिया आपण दाखवूयात. ह्याला प्रश्न मनसेचा. मनसेने उद्धवजींबरोबर युतीमध्ये आम्ही निवडणूक लढवली, तर मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे की एखादं स्वीकृत नगरसेवक आपल्याला मिळावं. त्यात तशी भावना आम्ही कार्यकर्त्यांची जी आहे ती राज ठाकरे साहेबांना सांगितलेली आहे. राज ठाकरे साहेब उद्धवजींशी बोलून कदाचित त्याच्यावर काय जो काही दोघांमध्ये निर्णय होईल त्या निर्णयानुसार मग पुढील कारवाई होईल. पण बघू ना, आपण निर्णय झाला का त्या क्षणापर्यंत फायनल त्यांना झाले, स्वीकृत झाले का ते. मला वाटतं त्याच्यावरती यशवंत असतील की संपूर्ण आमचे नगरसेवक असतील, महत्वाचे पदाधिकारी असतील आणि राजसाहेब ठाकरे. शेवटी आमच्या दृष्टीने राजसाहेब ठाकरे जेव्हा म्हणतील की मला मान्य आहे तेव्हाच ते मान्य, बरोबर आहे. त्यामुळे आमच्या पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील तो शेवटचा असेल. मी दोन आठवणी मीडियाच्या माझ्या सहकार्यांना करून देतो. ज्यावेळी मनसे आणि युबीटीची युती झाली त्यावेळी पहिल्यांदा मी सांगणार होतो की भविष्यामध्ये राजसाहेबांचा ब्रह्मनिरास झाल्याशिवाय राहणार नाही. युबीटी पूर्ण मनसेच्या पाठीत खंजीर खुपसेल, त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि काल सकाळी जे मी 6:30 वाजता ट्विट केलं होतं त्याचे पडसाद तुम्हाला दिसत असतील. कारण मैत्री टिकवणं आणि राजकारण हे दोन भाग आहे. माननीय राजसाहेबांची आणि शिंदे साहेबांची अतिशय जवळची मैत्री आहे, राजकारणाच्या पलीकडची मैत्री आहे. आणि म्हणून जर ते एकनाथ शिंदे साहेबांच्या घरी भेटले असतील तर एवढा जळफाट करण्याची काही आवश्यकता नाही. आणि या जळफाटीतूनच तिन्हीच्या तीन एक ऑप्शनचे नगरसेवक आज युबीटीचे झालेले. तर या सगळ्या प्रतिक्रिया आहेत. अखिल चित्रे सुद्धा आपल्या सोबत आहेत, राजू वाघमारेही आहेत. अखिल चित्रे यांच्याकडे जाणार आहे, पण त्यापूर्वी राजू वाघमारे आपल्याकडे येतो. मला आपल्याला हे विचारायचं, आपल्या नेत्यांची प्रतिक्रिया नुकतीच आपण ऐकली. ते म्हणतायत की शिंदे साहेबांची भेट घेतली आणि त्यानंतर हा जळफळाट झाला, त्यातनं निर्णय. अर्थातच आपली प्रतिक्रिया. मग मला अखिल चित्रेंना विचारायचं यावर. गुरुप्रसादजी, याबद्दल मी जसं आदरणीय उदय सामंतजी म्हणाले, मी ज्यावेळी युती झाली त्यावेळी आपल्या चॅनलवरच मी बोललेलो की आता हे जे होतंय हे अजून किती महिने टिकतंय हे बघा. कारण ज्या परिस्थितीमध्ये युती झाली, ज्या परिस्थितीमध्ये युती करायला आदरणीय राज ठाकरेंवर ज्या पद्धतीचं बर्डन आणि ज्या पद्धतीचा दबाव एक प्रकारे मीडियाच्या माध्यमातून, एक प्रकारे घरच्या रिलेशनशिपच्या माध्यमातून टाकण्यात येत होता, त्या संपूर्ण युतीचं जर तुम्ही पूर्ण चित्र बघितलं तर जागा वाटप बघा. जागा वाटपानंतर आम्ही मुंबईत फिरत होतो, जिथे शिवसेनेचे उभाटाचे जे कार्यकर्ते होते तिथे मनसेचे कार्यकर्ते दिसत होते, पण जिथे मनसेचे उमेदवार होते तिथे उभाटा कुठेही दिसत नव्हती. आणि अक्षरशः मनसेचे कार्यकर्ते स्पष्ट बोलत होते की आम्हाला कुठली मदत आमच्या उमेदवाराला मिळत नाही. आमच्या उमेदवारासाठी आता आमचं वडाळ्यातलं उदाहरण देतो. आमच्याकडे आमचा 178 अमय घोलेचा वॉर्ड होता.
तिथे मनसेचा उमेदवार होता, पण उभाटाचा एकही महिला किंवा पुरुष कोणताच कार्यकर्ता फिरत नव्हता. त्याच्यामुळे या प्रकारे ज्यावेळी तुम्ही वागता त्यावेळी तुमच्या मनात फक्त त्या वेळेपुरता जो फायदा आहे त्याच्यासाठी तुम्ही युती केली. आणि त्याच्यानंतर आता या ज्या गोष्टी आहेत की राजकारणामध्ये एकमेकाच्या विरोधात सगळे जण असतात. माझे आणि राजसाहेबांचे संबंध पण आहेत, माझे आणि बीजेपीच्या लोकांचे पण संबंध आहेत. कालच एका समारंभामध्ये बुद्ध विहाराचं ओपनिंग होतं वरळीला. काल आदित्य ठाकरे मला भेटले, आम्ही एकमेकाला बोललो. संबंध तुमचे राजकारणाच्या पलीकडे पाहिजेत. आणि जर राज ठाकरे साहेब जर आदरणीय एकनाथ शिंदेजींना भेटायला गेले असतील आणि काही मुंबईच्या समस्यांबद्दल बोलत असतील तर त्याच्यासाठी अशा पद्धतीचं वागणं आणि हे बरं होणार आहे. आपल्यालाही असंच त्यांची वाटतंय की प्रवृत्ती शिंदे आहे. साहेबांची झालेली आज भेट आणि काय त्यानंतर झालंय की त्यानंतर हे वागणं बदललं. एकच मिनिट हो, एकच वाघमारेजी. मिनिट. गुरु 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 हो. एकच मिनिट. हो. काय झालंय, मनसेचे नगरसेवक कमी निवडून आले. जर तुम्ही मनापासून युती केली तर तुमचं मन मोठं पाहिजे की बाबा मनसेचे उमेदवार कमी आलेत तर 3 स्वीकृत नगरसेवक द्यायचेत. माझे 60-65 आहेत, चला मी तिन्हीच्या तिन्ही मनसेला देतो, भावाला देतो. का नाही एवढं होत? आज ही परिस्थिती तुमच्या समोर आहे. त्याच्यामुळे हे होण्यासारखं नाहीये. उद्धवजींचा स्वभाव, उभाटाचा स्वभाव हा काही बदलणारा नाही. आणि राज ठाकरेजींचा भ्रमनिरास हा होणार होता, तो झाला. आणि मी तेव्हा पण सांगितलेलं आहे की ही युती टिकणार नाही. बरं अखिल त्याच्यामुळे चित्रकडनं याच्यात उत्तर नवीन घेऊयात. काही घडलेलं नाही. वाघमारेजी. आम्हाला हे माहित होतं की हे टिकणार नाही. डॉक्टर वाघमारेजी, अखिल चित्रणकडनं उत्तर घेऊया. अखिल, आपल्याला आवाज येतोय का? येस 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 येस. बहुतेक काहीतरी तांत्रिक कारण आहेत आणि अखिल यांच्यापर्यंत आवाज जात नाही. मी देसाई सर तुमच्याकडे येतो. अर्थातच आता उदय सामंत यांची प्रतिक्रिया आपण बघितली आणि आता राजू वाघमारे सुद्धा तेच म्हणतायत. त्यांचं म्हणणं आहे की राज ठाकरे हे शिंदेकडे गेले, त्यांना भेटले, ती मैत्री दिसली आणि त्याच्यामुळे हा जळफळाट झालाय आणि पुन्हा एकदा त्यांनी ठाकरेंच्या मनावरच बोट ठेवलेलं आहे, स्वभावावरच बोट ठेवलेलं आहे, जे काम आज देशपांडेंनी केलंय. एकनाथ शिंदेचे नेते किंवा राजू वाघमारे हे या प्रकारे बोलणार, उदय सामंत बोलणार हे अपेक्षित आहे. हो. दोन भाऊ एकत्र आले की त्यांच्यामध्ये थोडीशी बेकी निर्माण व्हावी, अंतर निर्माण व्हावं, यासाठी प्रयत्न करणं हे त्यांचं काम आहे. आणि त्याप्रमाणे ते काम नेकीने आणि चिकाटीने करतात. प्रश्न असा आहे की ज्यावेळी महाविकास आघाडी होती त्यावेळी तुम्हाला आठवत असेल की लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या दोन्ही वेळी काही बाबतीत काँग्रेसला जागा कमी मिळाल्या असं याचं दुःख भारतीय जनता पक्षाला जास्त होत होतं आणि त्यांचा टार्गेट काँग्रेसपेक्षा उभाठा होता. हे उद्धव ठाकरे यांचा पक्ष हा त्यांच्या डोळ्यात सलतो आहे, हे स्पष्ट आहे. कारण उद्धव ठाकरे त्यातल्या त्यात जास्त जागा त्यांना मिळाल्या, लोकसभेच्या वेळी मिळाल्या, विधानसभेच्या वेळी मिळाल्या आणि इथे मुंबई महानगरपालिकेत मिळाल्या. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची ताकद वाढू नये यासाठी जे जे प्रयत्न करता येतील ते प्रयत्न करणं हे त्यांचं काम आहे आणि त्याप्रमाणे ते करतात. पण मुद्दा असा आहे की संदीप देशपांडे जेव्हा अशा प्रकारचं वक्तव्य करतात की उद्धव ठाकरे हे कोत्या मानाचे आहेत, त्यावेळी त्यांना त्यांच्या पक्षातून कोणीतरी अडवणं आवश्यक आहे. जर अडवलं नसेल आणि कोणीतरी उद्युक्त केलं असेल किंवा कोणाचा तरी सपोर्ट असेल त्यांच्याच पक्षातल्या, कारण हा मनसे किंवा शिवसेना हे दोन्ही पक्ष आदेशावर सांगतात, तेव्हा ही लाईन संदीप देशपांडे जेव्हा घेतात तेव्हा त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून त्यांना त्यास मान्यता आहे का हे बघायला लागेल. तर संदीप देशपांडे जर अशा प्रकारचं वक्तव्य करत असेल की थेट उद्धव ठाकरेंवरती अटॅक करतात, त्यांच्याच म्हणजे ते एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी असं म्हणणारे किंवा आज संजय राऊत आजच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना विचारलं तेव्हा आमच्यामधलं जे काय असेल ते आम्ही दोघांशी बोलू, मी बाहेर बोलणार नाही असं ते प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. हे संजय राऊत यांनी जबाबदारीने वक्तव्य केलं. मनसेचे अविनाश अभ्यंकर असतील किंवा बाकी कुठलेही नेते बोलत नाहीयेत, पण ज्याप्रमाणे संतोष दुरी यांनी वक्तव्य केली मनसेच्या विरोधात की मनसेवरती अन्याय झालेल्या मनसेला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत उद्धव ठाकरे, पण आणि संदीप देशपांडे म्हणतात, पण बाकीचे त्यांचे नेते जे आहेत ते अशा प्रकारचे नितीन सरदेसाई असतील, बाळा नांदगावकर बरोबर, ते बोलत नाहीयेत. ठाकरे असतील म्हणून याचाही सर अर्थ लावावा लागेल देसाई सर. वक्तव्य केलं नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे की या दोघांमध्ये मतभेद आहेत असं सांगून आता मतभेद म्हणजे स्वीकृत सदस्य त्यांना हवा असेल तर त्यात काही चूक मागणीही चूक नाही, पण उद्धव ठाकरेंवरती जबाबदारी आहे त्यांच्या पक्षाची. अनेक जण बरोबर या सगळ्या मुद्द्यांकडे येऊयात. बरोबर बरोबर त्याच्यावरनं जर त्याच्यामध्ये जर थोडासा वाद निर्माण झाला
तर तो अपेक्षित आहे. तो काही फार घनघोर युद्ध होईल त्याच्यावर असं अजिबात नाही. पण भारतीय बरं जनता सावंत सर, पक्षाने आपली एक कॉमेंट आणि मग मला अखिल चित्र पण या चर्चेमध्ये आलेत, मी त्यांच्याकडे जातो. सावंत सर, आपली एक सुरुवातीची कॉमेंट, कारण इथे देसाई सर ज्याप्रमाणे म्हणाले की मग जर का एकत्र आलेत एकत्र राहण्यासाठी, मग देशपांडे जी लाईन घेत आहेत ती राज ठाकरेंना मुळात मान्य आहे का? माझा आवाज येतोय? हो सर, येतोय, बोला सर. एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की संदीप देशपांडे यांनी जे अप्रत्यक्षरित्या जी उद्धव ठाकरेंना कोत्या प्रवृत्ती ची व्यक्ती असं जे संबोधलेलं आहे, त्यामागचा इतिहास सुद्धा आपण समजून घेतला पाहिजे की संपूर्णपणे मुंबईचे अध्यक्ष असलेले संदीप देशपांडे यांना मुंबई महापालिकेच्या जागा वाटपामध्ये, जी दोन्ही बंधूंची युती झाली त्या जागा वाटपाच्या कुठल्याही चर्चेमध्ये घेतलेलं नव्हतं. हे मुद्दाम अधोरेखित करायला हवं की संदीप देशपांडे यांना त्या रात दूर ठेवलं होतं. आता दूर कोणी ठेवलं होतं? तर उद्धव ठाकरे यांच्याकडून जे चर्चेने जात होते त्यांनी संदीप देशपांडे या चर्चेमध्ये असू नये अशा पद्धतीची एक विनंती वजा मागणी किंवा आदेश असं आपण म्हटलं पाहिजे. आणि त्याला जे मनसेकडून चर्चेला जात होते, मनसेकडून चर्चेला कोण जात होते? बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि अप्रत्यक्षरित्या दुजोर अधिकारी. जर जो मुंबईचा अध्यक्ष आहे, जो मागील 5 ते 7 वर्ष मनसेचा एक हाती किल्ला लढवतोय मुंबईमध्ये, ज्यावेळी मुंबई महापालिकेचा विषय येतो त्यावेळी संदीप देशपांडे विरोधकांवर असू दे किंवा ज्यावेळी दोन्ही बंधू एकत्र आले नव्हते त्यावेळी आपल्या सर्वांना माहित आहे की ते वरुण सरदेसाईचा उल्लेख वीरप्पन गँग म्हणून करायचे किंवा आदित्य ठाकरेंना ते एका विशिष्ट प्रकारे संबोधायचे. मात्र ज्यावेळी चर्चा होत होती, म्हणजे मुंबई महापालिकेचे गटनेते असलेले संदीप देशपांडे यांना या संपूर्ण चर्चेपासून दूर ठेवलं. यामुळे ते एक वैयक्तिक एक मनात जी खंत असते ती संदीप देशपांडे यांनी बोलून दाखवली. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला जो अधोरेखित करायचा आहे, अशा प्रकारचं जर वक्तव्य अजून कोणी जर केलं असतं तर राज ठाकरे यांनी त्याची पक्षातून हकालपट्टी केली असती किंवा या भूमिकेशी आमचा पक्ष सहमत नाही अशा प्रकारचं 4 ओळीचं व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियावर किंवा त्यांच्या प्रवक्त्याने तात्काळ बाईट दिला असता. मात्र संदीप देशपांडे यांनी हे वक्तव्य केल्यानंतरही नेहमीचे बाईट देणारे यशवंत किल्लेदार असू दे किंवा अविनाश अभ्यंकर असू दे, बरोबर आहे सर, आपण म्हणताय तोच मुद्दा आहे. खरं मी यशवंत किल्लेदारांशी बोललो, मी संदीप देशपांडेंशी बोललो, त्यांनाही आपण या चर्चेमध्ये निमंत्रित केलं होतं, अर्थातच पक्षाची बाजू मांडण्यासाठी, पण त्याच्यापैकी कोणी या चर्चेमध्ये येऊ शकलं नाही, चर्चेचा भाग होऊ शकला नाही. म्हणून सर, आपण जो मुद्दा मांडताय तो मी पुढे घेऊन जातो. अखिल चित्रे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आपल्या चर्चेत आहेत, त्यांच्याकडे जाऊयात. अखिल चित्रेजी, या सगळ्यामध्ये आता जे काही झालं ते समोर आहे, देशपांडेंनी कोत्या मनाचं म्हटलेलं आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि दुसरीकडे इथे आता शिंदेच्या शिवसेनेकडनं ज्या पद्धतीने उदय सामंत यांची प्रतिक्रिया आली आणि त्या चर्चेमध्ये राजू वाघमारे यांनी सुद्धा तो मुद्दा मांडला की कुठेतरी फसवणूक झालेली आहे, भ्रमनिरास हा राज ठाकरेंचा होणं अपेक्षित होतं आणि ते होताना दिसतंय, अशी त्यांच्याकडनं प्रतिक्रिया येताना दिसते. आपली कॉमेंट. बरं, मी आता आपल्या प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर देतो. त्याचं कारण असं आहे की राजू वाघमारे सर काय म्हणाले ते मला ऐकू आलं नाही, काही तांत्रिक अडचण होती म्हणून ते सगळं पाठ काय मी ऐकू शकलेलो नाहीये. परंतु उदय सामंतचा आपण जे प्रश्न विचारलं तर ते मला त्यांना फक्त इतकंच उत्तर द्यायचं आपल्या माध्यमातून की बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना सारखे ते का वागताय? युतीमध्ये आम्ही आहोत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष आहे. राहिला प्रश्न की ते एकनाथ शिंदेना भेटायला नंदनवनला गेले होते राज ठाकरे साहेब, तर त्याच्यावरती एक गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की दुर्दैवाने म्हणा का ते म्हणतील सुदैवानी की उपमुख्यमंत्री सध्या राज्याचे हे एकनाथ शिंदे आहेत, ते नगर विकास खातं त्यांच्याकडे. आता सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचं जर एखादं काम तिकडे असेल तर ते जाऊन त्यांना भेटले असतील तर आमचा त्याबद्दल काही आक्षेप नाही, आम्ही तितक्या कोत्या मनाचे नाही. तर ते जर गेले असतील भेटायला तर त्याच्याबद्दल हा विषय निर्माण होत नाही. पण आपण सोयीस्कररित्या हे विसरतो आहे की काल शिवाजी पार्कात आदित्य ठाकरे साहेबांबरोबर देखील सन्माननीय राजसाहेब ठाकरे होते. हो, बरोबर आहे, आम्ही युतीत आहोत आणि आम्ही युतीत एकत्र राहणार. एखादा कोणतरी नेता, मी ह्याच्या आधी देखील वारंवार हे म्हटलेलं आहे, परत आपल्या माध्यमातून अधोरेखित करतो की
एखादा व्यक्ती कोण कशा प्रकारच्या युतीमध्ये कसं बोलावं, युतीचा धर्म कसा पाळावं, जर त्याला समजत नसेल आणि तो जर एखादा व्यक्ती एखादा व्यक्ती असा आपण ज्याचा उल्लेख करताय ते संदीप देशपांडे हे मनसेचे मुंबई अध्यक्ष आहेत. हे मनसेचे मुंबई अध्यक्ष आहेत, राज ठाकरेंचे अत्यंत जवळचे आहेत. ते भूमिका मांडतात तेव्हा राज ठाकरे त्यांना थांबवत नाहीत. याचा अर्थ काय घ्यायचा? म्हणजे देशपांडे बोलले पण देशपांडेंना कोणी थांबवत नाही, त्याच्यावरती कोणी प्रतिक्रिया देत नाही, याचा अर्थ काय घ्यायचा अखिल चित्रे? आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे माध्यमांसमोर होते. माध्यमांसमोर सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी अशी एखादीही री ओढली का? आपले माध्यम प्रतिनिधी देखील तिथे होते ना. आपण प्रश्न विचारला का नाही? त्यांनी उत्तर दिलं असतं. आपल्याला हे असं झुंजून काही मिळणार नाही. आम्ही एकत्र आहोत, एकत्र राहण्यासाठी. आणि ह्या दोन्ही पक्षाचे निर्णय पक्षप्रमुख घेत असतात. शिवसेनेकडनं उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेमधनं सन्माननीय राजसाहेब ठाकरे. तर राजसाहेब ठाकरेंना कोण सुपर बॉस झालाय का? त्या पक्षाचे बॉस सन्माननीय राजसाहेब ठाकरे आहेत. हे जे व्यक्ती कोण वारंवार म्हणत आहेत ते सुपर बॉस आहेत का त्या पक्षाचे? बरं, देशपांडेंचं नाव घेणं पण तुम्ही टाळता. मी वाघमारेंकडे जातो. बरं डॉक्टर वाघमारे, ते म्हणतात की तुम्ही बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना सारखे वागताय. नाही बघा, महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यावेळी सन्माननीय आदरणीय राज ठाकरेंसारखा नेता ज्यावेळी या महापालिकेच्या इलेक्शन नंतर आदरणीय एकनाथ शिंदेंना जाऊन भेटतो आणि त्याच्यानंतर स्वीकृत नगरसेवकांचं झालेलं सगळ्या गोष्टी याच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर मला तुम्हाला सगळ्यांना पाठीमागे घेऊन जायचंय की युती करण्याच्या आधी आदरणीय उद्धव ठाकरे साहेब या बाबतीत स्पष्ट बोलले होते की आता यांनी या भेटीगाठी किंवा एकमेकाला भेटलं, विरोधी पक्षातल्या लोकांना किंवा त्यांच्या घरी जाणं किंवा त्यांना घरी बोलवणं आता थांबवायला पाहिजे जर आपल्याला एकत्र यायचं असेल तर. त्याच्यामुळे या भेटीगाठींना उद्धव साहेबांचा सुरुवातीपासूनच विरोध होता. आता ज्या पद्धतीने सांगितलं जात आहे की कामासाठी गेले असतील, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, हे सगळं प्रॉब्लेम वगैरे काय नाही. किती मोठा प्रॉब्लेम आहे ते पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. कारण याच्या अगोदर आदरणीय उद्धव साहेब हे बोललेले आहेत की तुम्ही जेवणावळी थांबवा, तुम्ही कोणाला भेटणं थांबवा, तर ही युती होईल, आपल्याला एकत्र यायचंय. त्याच्यामुळे उद्धव साहेबांना हा प्रॉब्लेम नक्की आहे आणि त्याच्यामुळे ज्या गोष्टी घडलेल्या आहेत. आता तुम्ही जर बघाल की निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंचं एकमेकाकडे जाणं, भेटणं, या सगळ्या गोष्टी ज्या मीडियावर ज्या पद्धतीने दाखवल्या जात होत्या त्याच्या 10% पण मीडियामध्ये नाही आहेत. म्हणजे आदरणीय दोन्ही हे बंधू हे निवडणुकीनंतर एकमेकाला नाते आहेत म्हणून भेटायचं बंद झाले आहेत का? कुठेच मीडियामध्ये काहीच दिसत नाहीये. मग अचानक हा बदल कसा? कारण इलेक्शन पासून ही ताटातूट होत होती, इलेक्शन पासून हे धुमसत होतं आणि त्याची आता कुठेतरी ते बाहेर आलं राजसाहेब शिंदे साहेबांना भेटल्यानंतर. आणि हे शेवटी महाराष्ट्राचं राजकारण आहे. आमच्या मोठ्या नेत्याला राजसाहेब येऊन भेटले, त्याच्यामुळे आमची प्रतिक्रिया ही येणारच. बरं, तुम्ही जे म्हणता ते अखिल चित्रांना पटत नाहीये, त्यांना काय ते हसतायत, त्यांना काय म्हणायचं ऐकूयात आणि मग मी देसाई सरांकडे येतो. अखिल चित्रे, अगदी थोडक्यात. मला वाटलेलं राजू वाघमारे डॉक्टर आहेत, मला आज कळलं ते अंतर्यामी पण आहेत. आता ते अंतर्यामी सारखं म्हणायला लागले की कोणाच्या मनात काय आहे, राज ठाकरेला काय वाटलं, कोण घरी का भेटत नाही, माध्यमांवर का दाखवत नाही. अरे माध्यमांना नाती ही जपण्यासाठी असतात हो, माध्यमांना दाखवण्यासाठी नाही. आणि राहिला प्रश्न, तुम्ही तुमच्या घरात बघा ना, भारतीय जनता पक्ष आणि तुमच्या नातेबद्दल बघा, तुम्हाला कसं हडीस तुडीसचं वागणूक दिलं जाते. तुमचे कमी नगरसेवक आले ना, मग तुम्हाला महापौर पद का नाही दिलं, मनाचा मोठेपणा का नाही दाखवला. तुम्ही जे काय आम्हाला शहाणपणा सांगताय ना की 3 स्वीकृत दिले पाहिजे, मग मला फक्त याच्यावर उत्तर पण अखिल चित्र, आपण हा मनाचा मोठेपणा दाखवणार आहात का? बाळासाहेबांनी सांगितल्यानंतर शिवसेनेचा पक्ष मनाचा मोठेपणा दाखवणार आहे का? नव्हता. तुम्ही महापौर पद का मागून घेतलं नाही? तुम्हाला अपयश का मिळालं? मोठेपणा असला तर दाखवणार ना. दाखवणार का मनाचा मोठेपणा? मनाचा मोठेपणा आडात नाही तर पोऱ्यात काय नाही का? मनाचा मनाचा नाहीच आहे ना. भाजपने दाखवला ना. आमचे आमदार कमी असताना
एकनाथ शिंदे साहेब काय मुख्यमंत्री दाखवलं? झाले, मग तुम्ही का नाही दाखवत आहात? तुम्ही का नाही 3 स्वीकृत नगरसेवक देत? मुंबईचा महापौर- मन मोठा असेल तर ते महापौर बाहेर का दिसेल. तुम्हाला बरं मी दोघांनाही थांबवतो. मन मोठे देसाई सर. एकदा अगदी चर्चेच्या शेवटाकडे आहे म्हणून देसाई सर. मुख्यमंत्री केलं, तुम्ही एकदा तर इतिहासातले दाखवा. गद्दारीचे दाखले देऊ तुम्ही नका. एकदा तर दाखवा. बरं वाघमारेजी, डॉक्टर वाघमारे, चित्रे साहेब, डॉक्टर वाघमारे. एकदा तर दाखवा. बरं चित्र आणि डॉक्टर वाघमारे प्लीज, मी देसाई सर तुमच्याकडे येतो. मला हे जे सगळं राजकारण आहे आता, त्याच्यामध्ये कोणाचं मन मोठं कोणाचं मन छोटं याच्या पलीकडे काही राजकीय दृष्टीने आपल्याला या सगळ्या घडामोडींकडे सुद्धा पाहावं लागणार आहे. ते कसं बघायचं देसाई सर? हा, मला असं सांगायचं आहे की एक दोन मुद्दा की संदीप देशपांडेंना वाटाघाटीत घेतलं नाही, वाटाघाटीत घेऊ नये अशा प्रकारची मागणी ठाकरे सेनेने केलेली होती. पण राज ठाकरे यांनी ती मान्य केली हेही लक्षात घेतलं पाहिजे. राज ठाकरेंनी त्याला विरोध दर्शवला नाही. दुसरी गोष्ट, हे दोन नेते, दोन ठाकरे एकमेकाला किती भेटतात हे 10 वेळा 11 वेळा 12 वेळा हे दाखवू नये असं स्वतः राज ठाकरेंनी जाहीर वक्तव्य केलं. म्हणजे लोकांचे प्रश्न दाखवा. आता राज ठाकरे जेव्हा एकनाथ शिंदेना भेटले, त्याच्या अगोदर फडणवीसांना भेटले होते, ते पार्किंगच्याच प्रश्नावरती भेटलेले होते, तेव्हा ते असे भेटू शकतात. मुद्दा असा आहे की हे दोन पक्ष, दोन्ही पक्षाचे दोन नेते म्हणजे उद्धव ठाकरे, राज ठाकरे बाहेर पडून जास्तीत जास्त लोकांच्या प्रश्नावर, मुलुंडचा तो मेट्रोच्या तिथे ऍक्सिडेंट झाला, त्यानंतर पुण्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, मुंबईमध्ये प्रदूषणापासून अनेक प्रश्न आहेत, सगळ्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येपासून अनेक प्रश्न आहेत. हे लोक दोन्ही नेते हे बाहेर पडून जास्तीत जास्त लोकांच्या प्रश्नावर आंदोलन करणार की नाही हा खरा प्रश्न आहे. कारण विरोधी पक्षच नाही आज अशी स्थिती झाली, अत्यंत दिवाळखोर विरोधी पक्ष झाला आहे हे स्पष्ट सांगणं आवश्यक आहे. त्यामुळे या दोन नेत्यांचे इगो बिगो त्याचं महत्वाची गोष्ट नाही, लोकांचे प्रश्न हातात घेऊन त्यांच्यासाठी कोण लढणार हा खरा प्रश्न आहे. बरं, याच्यावर अखिल चित्रजी, राजीव वाघमारे तिकडे टाळ्या वाजवतायत. नाही, मी देसाई सरांचं अभिनंदन करतो की देसाई सरांमध्ये एवढे गट्स आहेत, त्यांचा तेवढा आदर आहे, त्यांचं तेवढं काम आहे की ते बोलू शकतात. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की विरोधी पक्ष शिल्लक राहिलेला नाही, हे सांगितल्याबद्दल मी देसाई सरांचं अभिनंदन केलं. बरं, चित्र आपण बोलत होतात. आता मला थोडा फक्त हो, लगेच हो. वाक्य सांगितलं ना की विरोधी पक्ष राहिला नाही, ते देसाई सर कुठच्या उद्देशाने बोलले आणि हे त्याचं काय अर्थ लावतायत, अर्थाचा आपण बोला अर्थ चित्रे. करतायत, ते जरा स्पष्ट करतो. विरोधी पक्ष का राहिला नाही हो? तुम्ही सगळ्यात जास्ती सीट त्या महानगरपालिकेत लढून किती सीट आणल्या? 29. शिवसेनेला 65 सीट आल्यात निवडून. जरा आकडेवारी समजून घ्या, समजून घ्या. शिवसेनेचं नाव चोरून तुम्ही जे काय अधोगतीला आणलं ना मुंबईला, बाळासाहेबांना जे मुंबईत प्रेरित होतं शिवसेनेचा भगवा, तो तुम्ही खाली उतरवण्यासाठी भारतीय जनता पार्टीबरोबर षडयंत्र केलं. हे सत्य आहे. इतिहासात कधी हे मिटणार नाही. वाघमारे सर, अंतर पूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थात आम्ही 2 नंबरचा पक्ष आहोत. तुम्ही नाव चोरलं म्हणताय ते वाघमारे तुम्हाला सांगतात की निवडणुकीचा निकाल काय आहे? एवढं हुरळून जाण्याचं काही कारण नाही, एवढं हुरळून जाण्याचं कारण नाही. हो, बोला, ऐकतोय मी. पूर्ण महाराष्ट्रात आम्ही 2 नंबरचा मोठा पक्ष आहोत. बीजेपी खालोखाल 60 आमदार आहेत. आमच्या बरोबर तुम्ही 2 नंबरी जात, तुम्ही 2 नंबरी जात, बरोबर आहे, 2 नंबरी जात. आता सगळे 2 नंबरचेच काम आहेत तुमच्या पक्षाचे. अहो चित्रे साहेब, उभाटानी आता डबक्यात खेळावं, समुद्राच्या गोष्टी करू नये, समुद्राकडे बघू नये. जरी आम्ही डबका असलो ना, तर आम्ही असा डबका आहोत जिथे वाघ देखील मान खाली करून पाणी पित त्या डबक्यातनं. छोट्या डबक्यात उभाटानी खेळावं, समुद्राकडे बघू नये, दिवस चालत नाही. भारतीय जनता पक्षाच्या तुकड्यावर चालणाऱ्या पक्षाने आम्हाला शिकू नये की आम्ही आमचा पक्ष कसा चालवतो. सांगतोय, घमेंडीनी नाही, मी फक्त तुम्हाला इतकं विचारतो आहे की सन्माननीय राजसाहेब ठाकरे एकनाथ शिंदेजींना तुमच्या पक्षाच्या नेत्यांना भेटले ना, ते का भेटले तुम्हाला माहिती आहे का भेटले? मी या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रासमोर तुम्हाला विचारतोय की राज ठाकरे साहेब एकनाथ शिंदेला का भेटले, हे तुम्ही जरा सांगा. निर्माण केलेले कळू द्या
उडवायचं, डबक्यातली खोटं उभाटाने पेरायचं, हे धंदे बंद करा. जर माहित नसेल तर. आमच्याकडे, सन्माननीय राजसाहेब ठाकरे समुद्राकडे बाहेर येऊन बघू जोपर्यंत नये. सांगत नाही समुद्र आणि तुम्ही डबकं तुमच्या कायास बांधू याच्यातला नका. फरक चित्रे लक्षात ठेवा. कधी याच्या पुढे बोलताना उभाटाने हा फरक लक्षात ठेवावा की ते डबक्यातले समुद्राचं आहेत, खारं पाणी आम्ही काही कामाला येत समुद्र नाही हो, आहोत. पाणी त्याच्यामुळे पियायला. तुम्ही आमच्याकडे जरा- बघू जरा नका. सांगताना जरा पण चित्रे मला एक प्रश्न पडलाय, चित्रे मला एक प्रश्न पडलाय, वेगळी चर्चा चित्रे मला एक प्रश्न पडलाय इथे. राजू वाघमारे तुम्हाला बोलतायत, त्यांना तुम्ही थेट उत्तर देताय, अंगावर घेताय. मग संदीप देशपांडे जेव्हा कोत्या मनाचं म्हणतात तेव्हा तुम्ही शांत करता. त्यांचं नावही घेत नाही. एका कोणीतरी मनसेमधल्या सदस्यानं म्हटलंय, ते असं खरं आहे. म्हणता, एका व्यक्तीनं म्हणता. असं काय? हा फरक का? हा दुजाभाव का? अहो ते खरं आहे ना. अरे गुरुप्रसाद, ते खरं आहे राजा, म्हणून गप्प अच्छा, तुम्ही आता बसताय. कुठच्या आता काय- हे काय खरंय, राजू काय वाघमारे खरंय, काय मनसेचे खरंय? पण प्रवक्ते आहेत की संदीप देशपांडेचे पण प्रवक्ते आहेत? आता मी उत्तर द्यायचं की माझं उत्तर पण राजू वाघमारे देतील? नाही तुम्हीच मी उत्तर द्या, माझं मत तुम्हीच उत्तर द्या. सांगितलं. चित्रे वाघमारेजी अखिल, मी उत्तर माझं घेऊया. मत डॉक्टर वाघमारे उत्तर सांगितलं, घेऊयात. राजा. मी त्याला माझं शांत मत राहायला सांगा ना, मी सांगितलं. उत्तर डॉक्टर देतो. वाघमारेजी उत्तर तर घेऊयात. Yes, उत्तर तर yes, घेऊयात. चित्रे बोला. येस येस, घ्या घ्या घ्या. सर प्रश्न विचारा परत. हे इतकं बोलत होते मध्ये तुमचा प्रश्नच पूर्ण नाही ऐकू आला. नाही मी विचारतोय की तुम्ही वाघमारेंना एवढी उत्तरं देताय, मग संदीप देशपांडेंना देशपांडेला थेटपणे मी येऊन उत्तर उत्तरं देत का नाही. देत नाहीयेत? देशपांडेंना थेटपणे उत्तरं का देत नाहीयेत? ते कोत्या मनाचे सारखे शब्द वापरतायत, तर त्यांना तुमचं- उत्तरं दिली पाहिजेत ना. राज ठाकरेंकडनं अपेक्षा केली पाहिजे ना. ती काय नाही दिलं ना, व्यक्त होत? दिलं देतोय ना उत्तर. काय आहे ना, आम्ही युती धर्म पाळतोय. सन्माननीय राजसाहेब ठाकरे मनसे अध्यक्ष आहेत आणि मला असं वाटतं की तिकडे कोण दुसरा सुपर बॉस नाहीये. जे काय म्हणायचंय, सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे खूप प्रचलित आहे त्यांचे ठामपणे मत मांडण्यासाठी, आणि त्यांना जे पाहिजे ते मीडिया समोर इझिली ऍक्सेसेबल असणारं नेतृत्व आहे. ते मीडिया समोर आपली मतं दिलखुलासपणे मांडतात. त्यांना कुठल्या दुसऱ्या भोंग्याची किंवा स्पीकरची गरज नाहीये त्यांची मतं मांडायला. म्हणून त्याच्यावर मी उत्तर देणं गरजेचंच नाहीये ना. अधिकृतपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं अशा कुठच्याही भूमिका ना अविनाश आपणच दाखवल्या त्याप्रमाणे ना अविनाश अभ्यंकरांकडनं त्यांच्या नेत्याकडनं आलंय, ना यशवंत किल्लेदार गटनेते आहेत येतो डॉक्टर त्यांच्याकडनं वाघमारे, आलंय. येतो. मग आता अशा कुठच्याही गोष्टीवर मी उत्तर देणं अपेक्षितच नाहीये. आणि जर कोणी एक व्यक्ती बोलत असेल तर त्याला मी याच्या आधी उत्तर दिलंय. बरं डॉक्टर वाघमारे बोला. मी अगदी शेवटाकडे बोला तुम्ही. संदीप देशपांडे मनसेचे प्रवक्ते आहेत आणि प्रवक्ता पक्षाचा जे बोलतो ते पक्षाचं मत असतं, आणि ते जर नसेल तर पक्षाने त्याचं स्पष्टीकरण द्यायला लागतं. ते प्रवक्ते आहेत मनसेचे, त्याच्यामुळे ते जे बोलतायत ते तो मोठा नेता छोटा नेता फरक पडत नाही. तो प्रवक्ता आहे. जर पक्षाला पटलं नाही, पक्षाने स्पष्ट सांगावं आमचं हे मत नाही. बरं मी अगदी शेवटाकडे हे नाही बोलू शकत सावंत की सर, संदीप तुमची एक शेवटची देशपांडे कॉमेंट छोटे आणि मग आहेत, मग ही त्यांचं चर्चा मत थांबवूया, आहे. कन्क्लूड करूया. संजय सावंत सर. मला वाटतं की आता सध्या जे अखिल चित्रे किंवा एकूण ज्या संभाषणातून एक गोष्ट जाणवते आहे की शिवसेनेमध्ये आणि मनसेमध्ये आता बॉस पेक्षा सुपर बॉस हा जास्त प्रभाव आहे. जसं चंद्रपूरच्या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंच्या अगोदर वरुण सरदेसाई यांनी निर्णय घेतला, तो संजय राऊत यांना खटकला. संजय राऊत यांनी त्यांचा उल्लेख सुपर बॉस मातोश्रीमध्ये कोणी नाही, उद्धव ठाकरे. त्याच पद्धतीने आता मनसेमध्ये सुद्धा संदीप देशपांडे सुपर बॉस होत आहेत असं अखिल चित्रे यांच्या बोलण्यातून जे जाणवत आहे. एकूण एक गोष्ट मात्र एक लक्षात येत आहे की पुढील 3-3.5 वर्ष लोकसभा, आता सर्व निवडणुका झाल्या आहेत, केवळ 20 ते 22 जिल्हा परिषदांच्या निवडणुका बाकी आहेत. आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा उद्धव ठाकरेंचा सुद्धा काही संबंध नसतो आणि मनसेचा सुद्धा संबंध नसतो, कारण दोन्ही पक्ष केवळ महापालिका आणि त्यातही मुंबई महापालिकेच्या निवडणुका ते सक्षमपणे लढले. आता जर राजकीय पक्ष जर जीवन ठेवायचं असेल कुठलाही, तर त्याला स्थानिक कार्यक्रम काही ना काही द्यायचे असतात. आणि पुढील 3-3.5 वर्ष स्थानिक कार्यक्रम काही नसल्यामुळे ह्या भेटीगाठी किंवा आपल्या चॅनलला किंवा आपल्या माध्यमांना ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी या भेटीगाठी होत राहतील. आपण त्याचे अंडरलाईन जे काय अधिकृत जे काय अर्थ काढायचे ते आपल्या सोयीने आपण काढतो. एक गोष्ट मात्र खरी आहे की स्वीकृत नगरसेवक पद हे 65 नगरसेवक संख्या असलेल्या उद्धव ठाकरे यांना
3 जागा मिळत आहेत. तसंच आता थोड्या वेळापूर्वी जे राजू वाघमारे म्हणाले की मनाचा मोठेपणा दाखवून उद्धव ठाकरेंनी एक स्वीकृत नगरसेवक पद मनसेला द्यायला पाहिजे. शिंदे सेनेला सुद्धा एकच स्वीकृत नगरसेवक पद मिळत आहे, तर त्यांनी सुद्धा मनाचा मोठेपणा भाजपकडे मागावा आणि त्यांनी सुद्धा स्वीकृत नगरसेवक पद द्यावं. एक गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची जी आहे की मुंबईकरांनी कोणत्याही पक्षाला स्पष्ट अगदी आपण बहुमत न सावंत सर आपण दिल्यामुळे नेमकेपणाने म्हणालात अशा मनाचा मोठेपणा हा खरं तर दोन्ही युत्यांकडनं कशा पद्धतीने दाखवला जातो, कोण कोणासाठी तो मनाचा मोठेपणा दाखवतो हे आपल्याला येत्या काळामध्ये बघायचं आहे. आजच्या या चर्चेसाठी सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सगळ्या पाहुणे मंडळींचा आभार. आणि यासह चर्चेच्या धुरळ्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज.